कोल्हापुरात मध्यरात्री थरार महाविद्यालयीन वादातून गंजीमाळ परिसरात 25 ते 30 वाहनांची तोडफोड, सशस्त्र हल्ल्यात एक जखमी, पोलिसांनी 2 अल्पवयीनांसह 6 जणांना केली अटक. कोल्हापूर शहरात महाविद्यालयीन वादाचे रूपांतर थेट हिंसाचारात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री गंजीमाळ परिसरात 25 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन संशयितांसह 6 जणांना अटक केली असून सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. महाविद्यालयातील जुन्या वादातून जवाहरनगर आणि सुभाषनगर परिसरातील 20 ते 25 जणांच्या टोळक्याने सोमवारी मध्यरात्री गंजीमाळ परिसरात सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात सिद्धेश कांबळे यांच्यावर एडक्याने जीवेना हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी हल्लेखोरांनी परिसरातील 20 ते 25 वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत दहशतीचे वातावरण निर्माण केले. या घटनेत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकाश संजय मासाळ, संतोष देवीदास मोटे, अर्जुन नागेश डोलारे आणि सौरभ शिवाजी पाटील यांच्यासह 2 अल्पवयीन संशयितांना अटक केली आहे. बुधवारी सकाळी न्यायालयात हजर केल्यानंतर सर्वांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान फरार संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जवाहरनगर आणि सुभाषनगर परिसरात छापेमारी सुरू केली आहे. मात्र अनेक संशयित मोबाईल बंद करून पसार झाल्याची माहिती मिळत आहे. 2 विशेष पथकांमार्फत त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वादाशी कोणताही संबंध नसताना सामान्य नागरिकांच्या वाहनाची आणि घराची तोडफोड झाल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विशेषतः हातावर पोट असलेल्या टेम्पो चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हल्लेखोराकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. आता गुन्ह्यांवर कठोर कारवाई झाल्यास भविष्यात अशा घटना टाळता येतील असेही नागरिकांचे म्हणणे आहे.